हाय हॅलो नमस्कार. मी ॲडव्होकेट रोहिणी साळवे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण दिवाणी न्यायालयाचे कामकाज कसे चालते ते अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. तर दिवाणी प्रक्रिया संहिता ही कायद्याची एक मुख्य संस्था असून त्या अन्वये कोर्टाला दावे, अर्ज, अपील यांचा निकाल लावताना जे नियम असतात ते नियम पाळले जातात. दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये 158 कलम आणि 51 ऑर्डर्स आहेत आणि हे सगळे नियम दिवाणी दावा कसा चालतो हे नियंत्रित करतात. दिवाणी दावा कुठलाही असो, कुठल्याही न्यायालयातला असो, अगदी तो महसुली न्यायालयातील असो किंवा दिवाणी न्यायालयातील असो, तो चालवण्यासाठी काही स्टेजेस असतात आणि त्या स्टेजेस आपण अगदी टप्प्याटप्प्याने आपल्या सोयीप्रमाणे त्याची माहिती घेऊया. तर आता पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे दावा दाखल करणे, म्हणजे निशाण नंबर 1. तर आता तुम्ही म्हणाल निशाण नंबर म्हणजे काय बरं? न्यायालयामध्ये ज्या क्रमाने आपण कागदपत्र दाखल करतो त्याला न्यायालय एक निशाणी नंबर देतं, त्यालाच निशाणी नंबर असे म्हणतात. तर निशाणी नंबर 2 मध्ये येतं वकीलपत्र, तर निशाणी नंबर 3 मध्ये येते कागदपत्रांची वर्णन यादी, ज्यामध्ये कागदपत्रांचे वर्णन दिलेले असते. दाव्यासोबत आपल्याला जे जे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दाखल करायचे आहेत त्याचं वर्णन ह्या वर्णन यादीमध्ये दिलेलं असतं, त्यालाच निशाणी नंबर 3 असे म्हणतात. तर निशाणी नंबर 4 मध्ये ते पत्ता प्रोसेस, त्यामध्ये अर्जदार किंवा वादी यांचा पत्ता दिलेला असतो. निशाणी नंबर 5 म्हणजे दाव्यातील अत्यंत इंटरेस्टिंग भाग. जेव्हा एखादा दावा कोर्टामध्ये दाखल होतो, तो दाखल झाल्यापासून निकाल लागेपर्यंत बराचसा कालावधी जाणार असतो. मग ज्याने दावा दाखल केला आहे त्याला जर एखादा मनाईचा हुकूम हवा असेल तर त्याला सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 39 नुसार एक अर्ज करावा लागतो, त्यालाच आपण निशाण नंबर 5 असं म्हणतो. सर्वसाधारणपणे निशाण नंबर 5 हा दाव्याच्या अगोदर चालला जातो, परंतु जर वादीला दाव्यासोबत चालवायचं असेल तर तसंही चालू शकतो. आपण कोर्टाला सांगू शकतो की निशाणी नंबर 1 सोबत निशाण नंबर 5 चा अर्ज चालवण्यात यावा. आता ह्या दाव्यातील दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे प्रतिवादीला समन्स किंवा नोटिसा पाठवणं. तर दाव्यामध्ये समन्स पाठवलं जातं आणि दाव्यामध्ये एखाद्या वादीचा जर मनाई हुकुमाचा अर्ज असेल, म्हणजे स्टेचा अर्ज असेल, तर त्यासाठी शो कॉज नोटीस काढली जाते. आता हे समन्स किंवा ही नोटीस न्यायालय प्रतिवादीला त्याच्या पत्त्यावर पाठवत असतं. तर आता हे समन्स किंवा नोटीस प्रतिवादीला लगेच मिळते का? तर प्रतिवादीला जर समन्स मिळालं नाही तर त्यांना हाती समन्स द्यावं लागतं किंवा डकावून बजावणी करावी लागते किंवा आरपीडी ने पाठवावं लागतं किंवा पेपर पब्लिकेशन. तर हे सगळे पर्याय उपलब्ध असतात. आणि जर प्रतिवादीला समन्स मिळूनही जर प्रतिवादी हजर झाला नाही तर त्याच्या विरुद्ध न्यायालय एकतर्फी हुकूम पारित करतं किंवा प्रतिवादीने नोटीस घेण्यास नकार दिला, म्हणजे कोर्टाचे बेली गेल्यानंतर समन्स घेण्यास नकार दिला, तर ते देखील असा रिपोर्ट देतात की समन्स घेण्यास नकार दिला. मग तेव्हा सुद्धा न्यायालय प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी आदेश पारित करतं. तर आता या दाव्यातील तिसरा महत्वाचा टप्पा प्रतिवादीतर्फे हजर होऊन वादीच्या दाव्यास म्हणणे किंवा कैफियत देणे. आता कैफियत आणि म्हणणे यामध्ये काय फरक बरं? तर दाव्याला कैफियत असते आणि अर्जाला म्हणणं असतं. आपल्या म्हणण्याच्या सत्यतेसाठी जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते कागदपत्राच्या यादीनं प्रतिवादी दाखल करत असतो आणि 30 दिवसांच्या आतमध्ये प्रतिवादीला त्याची कैफियत दाखल करावी लागते. परंतु काही समाधानकारक कारणास्तव जर प्रतिवादी त्याची कैफियत किंवा म्हणणे दाखल करू नाही शकला तर मात्र त्याला वेळोवेळी कोर्टाला विनंती अर्ज करावा लागतो आणि मग कोर्ट त्याला ही मुदत 60 दिवसांपर्यंत वाढवून देऊ शकते. म्हणजे प्रतिवादीला म्हणणे किंवा कैफियत देण्यासाठी 30 दिवस प्लस 60 दिवसांचा ग्रेस पिरियड असा 90 दिवसांचा कालावधी असतो. आणि याही 90 दिवसामध्ये जर प्रतिवादी त्याची कैफियत किंवा म्हणणे देऊ शकला नाही तेव्हा मात्र न्यायालय प्रतिवादी विरुद्ध विना कैफियत किंवा विना म्हणणे असा आदेश पारित करतं. आणि त्यावेळी मात्र जर भविष्यात प्रतिवादीला आपले म्हणणे किंवा कैफियत दाखल करायचे असेल, विलंब माफीचा अर्ज देऊन विना कैफियत जो आदेश झाला आहे तो आदेश सेट असाइड करून घ्यावा लागतो.
काही परिस्थितीमध्ये प्रतिवादी वादीच्या विरुद्ध प्रतिदावा सुद्धा दाखल करू शकतो, त्यालाच आपण काउंटर क्लेम म्हणतो. आता जर दाव्यामध्ये अंतरिमचा अर्ज असेल, म्हणजेच आपण ज्याला निशाणे 5चा अर्ज असं म्हणतो, त्यामध्ये प्रतिवादीचे म्हणणे किंवा कैफियत आल्यानंतर वादी आणि प्रतिवादीचा युक्तिवाद होतो. त्यानंतर त्यावर मेहरबान न्यायालय आदेश पारित करतं. त्यानंतर निशाणी नंबर 5चा विषय इथे संपला जातो. बाय द वे, निशाणी नंबर 5 हा अर्ज फक्त वादीच करू शकतो का? तर मुळीच नाही. निशाणी नंबर 5चा अर्ज प्रतिवादी सुद्धा दाखल करू शकतो. या दाव्यातील चौथा महत्वाचा टप्पा म्हणजे मेहरबान न्यायालय दाव्यातील मुद्दे काढतं. तर मुद्दे कशाला काढायचे कोर्टानं? मुद्दे म्हणजे काय बरं? तर वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत यामध्ये नेमका वाद काय आहे यावर कोर्ट मुद्दे निश्चित करतं आणि याच मुद्द्यांच्या आधारे वादी आणि प्रतिवादी आपले पुरावे दाखल करत असतात. कारण याच मुद्द्यांवरती मेहरबान न्यायालय आपला न्याय निर्णय देतं. तसेच या मुद्दे निश्चितीमध्ये वादी किंवा प्रतिवादी मुद्दे दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करू शकतो बरं. म्हणजे सदरचा मुद्दा आम्हाला आवडला नाही किंवा एखादा मुद्दा वगळायचा आहे किंवा एखादा मुद्दा ऍड करायचा आहे, आणि याचे अधिकार सुद्धा दोन्ही पार्टीजला असतात, म्हणजे वादीला सुद्धा आणि प्रतिवादीला सुद्धा. आणि सदर अर्जावरती विरुद्ध बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन मेहरबान न्यायालय मुद्दा रिकास्ट करायचा की नाही हे ठरवतात. आता या दाव्यातील 5वा महत्वाचा टप्पा म्हणजे मुद्द्यांची निश्चिती झाल्यानंतर दाव्यातील प्रकरणाची सुनावणी चालू होते, म्हणजेच पुरावा चालू होतो. आता ही एक स्टेप्स बरेच जण काढतात बरं, ती म्हणजे लिस्ट ऑफ विटनेसेस, म्हणजे साक्षीदारांची यादी. वादी आणि प्रतिवादी यांना दाव्यात पुराव्याकामी कोण कोण साक्षीदार तपासणार आहोत याची यादी द्यावी लागते. आता या दाव्यातील 6वा महत्वाचा टप्पा म्हणजे वादीचा पुरावा चालू होतो. वादी आपला पुरावा आणि कागदपत्रे मेहरबान कोर्टाला प्रतिज्ञेवर सादर करत असतो. पुरावा सुरू झाल्यानंतर अगोदर वादी आणि वादीचे साक्षीदार तपासले जातात. त्यानंतर प्रतिवादीचे वकील वादीचा उलट तपास घेतात. वादी आणि वादीच्या साक्षीदारांचा पुरावा प्रतिज्ञेवरती द्यावा लागतो, त्यालाच आपण वादीच्या पुराव्याचे शपथपत्र असे म्हणतो. वादीचा पुरावा संपला की वादीचे वकील वादीचा पुरावा संपला, सदर वादीस जादा पुरावा देण्याची नाही अशी पुर्सी देतात. आता तुम्ही म्हणाल पुर्सीस म्हणजे काय बरं? तर पुर्सीस म्हणजे कोर्टाला दिलेली इंटिमेशन. या दाव्यातील 7वा टप्पा म्हणजे प्रतिवादीचा पुरावा झाला होतो आणि वादीचे वकील प्रतिवादीचा उलट तपास घेतात. प्रतिवादीचा पुरावा संपला की प्रतिवादीचे वकील सुद्धा प्रतिवादीचा पुरावा संपला अशी पुर्सीस देतात. आता या दाव्यातील महत्वाचा 8वा टप्पा म्हणजे फायनल आर्ग्युमेंट. वादी आणि प्रतिवादी या दोघांचे पुरावे संपले की मेहरबान न्यायालयासमोर वादीचे वकील आणि प्रतिवादीचे वकील फायनल आर्ग्युमेंट करतात, ज्यामध्ये मेहरबान कोर्टाने काढलेले मुद्दे तसेच कोर्टासमोर आणले गेलेले पुरावे, वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत या सर्वांच्या आधारे युक्तिवाद केला जातो. सर्वप्रथम वादीचे वकील युक्तिवाद करतात, त्यानंतर प्रतिवादीचे वकील युक्तिवाद करतात. त्यानंतर प्रस्तुत प्रकरणावरती मेहरबान न्यायालय आपला आदेश म्हणजेच फायनल जजमेंट पारित करत आणि सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार हीच पद्धत सर्वत्र अवलंबली जाते, अगदी महसुली न्यायालयात सुद्धा आणि दिवाणी न्यायालयात सुद्धा. परंतु जे मी तुम्हाला हे सांगितलं ते वाटतं तेवढं सोपं मुळीच नाही. जर समजा एखाद्या पक्षकाराचा मनाई हुकुमाचा अर्ज जर कोर्टाने नामंजूर केला, तो नाराज झालेला पक्षकार जिल्हा न्यायालयात सुद्धा अपील करू शकतो. म्हणजे स्वतंत्रपणे तिकडे अपील सुद्धा चालतं आणि खालच्या कोर्टात तिकडे दावा सुद्धा चालतो. आणि जर मध्येच एखादी घटना घडली तर वादी किंवा प्रतिवादी दावा दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करू शकतो. आणि जर दावा दुरुस्त झाला तर पुन्हा सर्व स्टेजेस रिपीट होतात, जसे की युक्तिवाद करणे, पुरावा देणे, मुद्दे काढणे वगैरे वगैरे. आणि दावा न्याय प्रविष्ट असताना जर कोणाचा मृत्यू झाला तर विहित मुदतीत वारस रेकॉर्डवर घ्यावे लागतात आणि विहित मुदतीत जर वारस रेकॉर्डवर घेतले नाही तर दावा अबेट होतो. मग पुन्हा विलंब माफीचा अर्ज करा, अबेट सेटासाइडचा अर्ज करा, हे सर्व यथावकाश चालत येतं.
मध्येच कोणी कोर्ट कमिशनचा अर्ज करतं, तर कोणी मोजणीसाठी अर्ज करतं. आणि दाव्याला काही पक्षकारांची गरज असेल तर वादी किंवा प्रतिवादी पक्षकार सामील करण्यासाठी म्हणजेच पार्टी ऍड म्हणजेच 110चा अर्ज सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे दाव्यामध्ये भरपूर प्रकारचे अर्ज येतात. त्यावरती मेहरबान न्यायालय बहुतेक वेळा विरुद्ध बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन आपला आदेश पारित करतं. आणि या सगळ्या भानगडीमुळे दाव्याचे टप्पे अगदी वाढत जातात आणि त्यामुळेच कोर्टाचे काम हे किचकट वाटू शकते हे नक्की. अजूनही काही तांत्रिक बाबी असतात जसे की ऍफिड्यूट, व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे. कुठलीही अनौपचारिक भाषा न वापरता अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत ही प्रक्रिया समजावून सांगण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे.